श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. मी आज झाले पसारीवाली बाई, कारण एवढा पसार झाला ना, तो कुठून सुरुवात करू मला समजत नाही आहे. खूप म्हणजे खूप पसार झाला आहे. आणि आता वाजले 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आता ते वर्कर जातले घरी आणि ते गेल्यानंतर पूर्ण आवरायचं आहे. दिवसभर असा मी आराम केला. आराम म्हणजे आराम बोलता येत नाही त्याला, कारण कधी काहीतरी केला इकडे स्वामीने. बघा इकडे व्हिडिओ बनवेपर्यंत ना स्वामीने काहीतरी केलाच. असं आमचं चालू असतं पराक्रम. मला पडशील तू इकडे ये. आज जे काय काय काम झालं ते तुम्हाला दाखवते. मिस्टरांची थोडी तब्येत ठीक नाही, सर्दी खोकला त्यांना झाला आहे. सुट्टी त्यांना तर वाटलं की काम होईल काहीतरी, पण त्याची तब्येत थोडी ठीक नाही आहे. दिवसभर त्यांनी पण आराम केला आहे. आज स्वामी गेला गॅलरीत. काय बोला आपले. चलो. आमचे साहेब ना आज कामाला आले. तब्येत बरी नाही आहे तरी काम करतात. त्यांना सर्दी खोकला झाला आहे तरी आज फुल कामामध्ये बिझी आहेत. खूप हेल्प करतात मला आज. त्यात हा त्यांचा PA असिस्टंट आहे तुझा. चप्पल कुणाला बेडवरती. आणि हे चप्पल ना शेजारच्या मुलाचे आहेत. नवीन घेतले त्याला ते आवडलेत, तेव्हापासून तो घालून फिरतोय. बघा कसं घातलं आहे. आणि हे कलर काम करायचं चाललं आहे. तर विचार चालला आहे, काय समजत नाही आहे. फरशी बसवू अर्ध्यापर्यंत. हे स्विच आहे ना इथपर्यंत विचार चालला आहे की स्टाईल बसवायची आणि वरती कलर करायचा, असं स्टेक्चर द्यायचं. पण काही लोक म्हणतात की, म्हणजे माझे रिलेटिव्ह आहे ते बोलतात की फरशी नको बसू, ते परत पडते, त्यामुळे बसत नाही आहे. फॅन व्हाईट आहे. तुम्हाला वाटणार कधी साफ केलं आहे, पण आता ते डस्टमुळे ना सगळी डस्ट त्यावरती जाऊन बसले, चिकटले. आणि आजचं काम दाखवत तुम्हाला. आज काय काम झालं ते. आज त्याने ना ही फरशी बसवली. म्हणजे माझी रूम ना इथपर्यंत होती, इथपर्यंत. इथं गॅलरी होती, इथं आता एवढी वाढली. म्हणजे मी गॅलरी पुढे घेतली, एवढा सॉरी गॅलरी आतमध्ये घेतली. पण कुठं टेन्शन आले मला. हा एक पिलर आला आहे, हा एक पिलर आला आहे, एवढा जागा हे होतो आहे. आणि परत इकडे एक आला आहे. हा इथं गॅप राहतो आहे. समजत नाही ह्या गॅपमध्ये काय करायचं. म्हणून मी त्यांना बोलले की ते बांधकाम करून दे, पॅक करून. तर ते म्हणतात की एक विटेचं बांधकाम होणार नाही. तर एक विट जरी बांधकाम केलं नाही तर तरी थोडं ते बाहेर येणार, असं त्यांचं मत आहे लेबरचं. ही आहे AC वायर. आता ही AC परत तिकडे शिफ्ट करावी लागणार गॅलरीमध्ये. ही म्हणजे गॅलरी. इथं इथे काय झाडं कोणत्या ठेवू शकते मी. छान वाटतं इथं. इथं काय उभा राहू शकत नाही, कारण की आता जस्ट काम झालं आहे. ते सांगितले की जे काय करू नका म्हणून, चढू नका, उभा राहू नका, काय ह्याला आधीवरती पण त्यांनी अलाउड नाही केला मला यायला. तर मी व्हिडिओसाठी मी तर आले. आणि हा आहे माझा पसारा सगळा. हा ना कबड आहे ना, ते इकडे शिफ्ट करणार आहे मी. आणि हा बेड आहे ना आमचा, हा किंग साईज बेड आहे. खूप म्हणजे खूप मोठा आहे. 6x6 आहे. 6x6 आहे ना. हां 6x6 आहे ना. एकदा हलत नाही जागेवरचा. आता मी 3-4 जरा हलवलं आहे. आणि आता हा मला टर्न करायचा, म्हणजे ते बॅक आहे ना ते हिथं आणायचं ह्या वाळूला. आणि कसं करायचं माहिती नाही. पूर्ण बेड खोलावं लागेल ना बाबू. परत जेव्हा आम्ही घेतलं पूर्ण बेड ओपन करावं लागेल. जसं आम्ही इथं राहायला आलो तेव्हापासून तेव्हा केलं ना तसं करावं लागलं पूर्ण. आणि हा आमच्या सगळ्या मुलांचा अभ्यास काय घेतला आहे ना तोपर्यंत. पिल्लू फेक ते. ॲक लागले तर फेकून दे बाबू. कापेल ना असं स्वामी काहीतरी करतो. आणि काल स्वामीने नाही ते त्यांची पकड टाकलेली इथं. तेव्हा सगळं काढतात ते. म्हणजे ही व्हाईट चुना करायचा आहे आपल्याला आणि परत बनवायचं आहे. इथं कसं आहे, भिंतीला ना थोडं पाणी येतं. म्हणजे पाऊस लागला ना पावसाळ्यामध्ये थोडं ओली होती भिंती, त्यामुळे आम्हाला इथपर्यंत ती फरशी बसायची होती. पण ते काय होत नाही आहे. म्हणजे कॅन्सल केल्यानंतर कलर करायचा विचार चालला आहे सध्या तरी. आमच्या साहेबांनी ना दिवसभर आराम केला, म्हणजे बसून होते, काही काम नाही केलं. आणि आता 5 वाजता त्यांना क्लिक झालं की हे करूया आपण काम. म्हणजे हे करणार नव्हतं आम्ही काम. म्हटलं की चला आता कलर वेळ करूया. आणि त्यांनी हे करायला घेतले. दिवसभर बसून काढले बाबू आहे ना. इकडे पण दिवसभर बसून काढतात. सकाळी सांगितलेलं त्यांना की हे करूया आपण, राहू दे म्हटलं. आणि आम्हाला जायचं तर बाहेर थोडं काम होतं, ते पण नाही आलं. म्हणजे बाथरूमची फरशी वगैरे चेंज करत होती, ते आणायचं होतं, ते पण काम राहिलं. मी दाखवतो तुम्हाला आता किचनमध्ये काय सीन येतो. असा सीन आहे. आणि हे आहे गावचं खुरपं. आमच्या घरी आहे, सापडलं आता आम्हाला. म्हणजे बेडच्या खाली होतं, ते आम्हीच आणलेलं होतं. असं काय ते सीन आहे किचनचा. बघा किचन बनवलं असं छान. सॉरी गॅलरी किचनची. इथं पाईप टाकायचा आहे. इथं भिंत होती ती काढले. इकडे पाण्याची टाकी आहे वरती. म्हणजे तेवढा पेस मला वाढतो आहे. आणि हा माझा स्टोरेज. सगळा इथे बघ किती डस्ट आहे फ्रीजवरती. तर 1 दिवस लागणार साफ करायला. आणि हॉलमध्ये असा पसारा आहे. हा इकडे पसारा आहे आणि हा इकडे सगळं पसारा ठेवला आहे. हॉलचं काम दाखवतो तुम्हाला किती झाले आता.
थोडं झालं आहे. गॅलरी हे हॉलची पण गॅलरी वाढवते. हे वरती होतं ना रॅक ते काढले सगळं करायचं आहे. असे लोखंडाचे रॉड टाकलेत काम करायचं आहे. बघा बिल्डरने कसं बांधकाम केलेलं आहे. बिल्डरने आम्हाला फसवले, जाम फसवले बिल्डरने आम्हाला. कसं केलं काम, काहीच चांगलं काम नव्हतं केलं बिल्डरने. ते काय बाबू दरवाजाच आहे का ते लोखंड आहे ते? हां गंजले ते दरवाजाच आहे. तर सिमेंट लावून घे थोडं त्याला. आता किचन आवरल्याशिवाय तरी काय मी जेवण बनवू शकणार नाही आहे. पसारा खूप तुम्ही बघितलं किती आहे. आणि समत लागलं तर भूक. आणि हे आमचे साहेब बोलतात की काय वडापाव घेऊन ये. मला म्हणतात की तू वडापाव आणायला जा. एकदा माझ्या पायाला लागले, माझा पाय दुखतोय, त्यांना माहिती आहे. आणि मला म्हणतात की तू वडापाव घेऊन ये. मी त्यांना म्हणजे तुम्ही जा गाडीवरून लवकर घेऊन या. तर ऐकत नाही आहेत. भाऊ जा ना रे बाबू, जा ना. एक वडापाव नको, पाणीपुरी घेऊन ये. हां आणतो पाणीपुरी. आता ते कामवाले भाऊ गेलेले आहेत. आता आमची ड्युटी चालू होणार आहे. साफसफाई चलो, झाडू लेलो, पोचा लेलो, चलो सुरुवात करू. ते केल्याशिवाय घरात तर काय बरं वाटणार नाही, कारण खूप म्हणजे खूप पसारा झाला आहे. आता आवडते मी. त्या स्वामीचं काय वेगळंच असतं, काहीतरी केलं आहे बघा. किती लक्ष ठेवायचं मुलांकडे. या ते ट्रॉली ओपन करते, लागले डोळ्याला तर. हां चाय बनवतो आहे. एक तर पसरा कमी आहे का सर सांगा मला, आवरायचं किती. आणि मुलांचं वेगळंच, त्याला घेणारा पण कोणी नाही आज. आता मला वाटतं त्याला रेडी करावं लागेल, आंघोळ घालावं लागेल, कोणतं देऊन यावं लागेल बाजूला. काय पापा तप्पा काही नाही, चाल. स्वामीची सोय झालेली आहे. मी साकेतच्या मम्मीला फोन केला आणि त्यांना म्हटलं की स्वामीला घेता का. त्या बोलले की घेतो थोडा वेळ, कारण शेजारचे पण नाहीत, बाहेर गेलेत. त्यामुळे त्यांच्याकडे त्याला आंघोळ करते. आता आंघोळ घालून त्याला रेडी करते देते. तेव्हा चाय दगड काय काय चाललं आमच्याकडे, कामं अशीच असतात. स्वामी समत दोघांनाही शेजारच्या घरी देऊन आले. आता मी कामाला लागते. आमचे शेजारी चांगले आहेत, ते स्वामी समर्थ दोघांना सांभाळतात. ते एक चांगलं आहे माझ्यासाठी. त्यात आम्ही दोघांना आवरायला बरं. किती आहे बघा, कलर लावताना किती मेहनत लागते आणि आता कलर काढताना पण किती लागते. मास्क लाव, तुला सर्दी झाली ना, मास्क लावून घे, परत डस्ट नाही होणार बघ. कामाला सुरुवात मी आता किचनपासूनच करते, कारण किचन जर क्लीन असेल तरच बरं वाटतं थोडं. मी दुपारची भांडी घासून ठेवली होती, ती एका सेफ जागेमध्ये ठेवली, त्यामुळे काय त्याच्यामध्ये डस्ट नव्हती. ती मला सगळ्या ट्रॉलीमध्ये लावून घेतली, कारण परत दुसरी मला भांडी परत त्या टोपलीमध्ये ठेवायची होती म्हणून. आणि स्वामीसोबत दोघं पण नाहीत, त्यामुळे म्हटलं पटापटा काम आवरून घेऊ. आणि मिस्टर पण कसं बेडरूम आवरत आहेत, ते तिकडे काम करतात. मी इकडे म्हटलं किचन आणि हॉल आवरून घेते, म्हणून मी इकडे पटापटा काम करते. आणि खूप म्हणजे खूप पसारा असतो घरामध्ये. बाई पण भारी देवा, खरंच कितीही कामं असेल काही असेल तर बाईशिवाय काहीही होत नाही. मी विचार केला होता की तर सुट्टी आहे क्रिसमसची समजला, बहिणीकडे जाईन म्हणून. बहीण माझी रोज फोन करते, झालं का पिंकी काम, कुठपर्यंत काम आलं, तू कधी येणार आहेस, काय करणार आहेस, रोज त्याचा विचाराचा फोन चालू आहे. आणि आस लावून बसले की मी कधी येणार म्हणून. पण माझे काही कामं होत नाही आहे. ते बोलले होते वर्कर की शनिवारपर्यंत होईल काम, पण आज शनिवार आहे, पण शनिवार पण झालं नाही काम. मला वाटतं की सोमवार मंगळवारपर्यंत होईल. बघू आता झाले की मग तिकडे जायचं आहे मला, कारण ती खूप माझी वेट करत आहेत. आणि एक आशा लावून बसलेत की येणार म्हणून. हिंदवी पण म्हणते की माऊ येणार म्हणून. ती पण अख्ख्या म्हणजे सगळ्या आजूबाजूला सांगितले की माऊ येणार आहे, समत येणार आहे, स्वामी येणार आहे म्हणून. तिला पण नाही नाराज करायचं, मला तिकडे जायचं आहे. माझी पण धावपळ चालली इकडे कामासाठी, लवकर काम होऊ दे म्हणून. मग मी पटापट किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर मग हॉलमध्ये लागले कामाला. मिस्टरने एवढं घासून कलर काढला की गोणीच भरली त्या कलराने. मग त्यांना मी थोडी हेल्प केली आणि दोघांनी कसं एकसाथ मिळून काम केलं की बरं होतं, कारण की 2-3 दिवस झाले मी एकटीच करत होते, मला खूप त्रास झाला. आज दोघं होतो आम्ही, ते पण मला हेल्प करतायत. मग कोणतंही काम असो ते मला हेल्प करतात आणि दोघांनी मिळून केलं की ते काम पण लवकर होतं आणि मस्त वाटतं दोघांनी मिळून. म्हणजे गप्पा गोष्टी चाललेल्या असतात आणि छान वाटतं. एकटी करायला काम बोर होतं आणि दोघं असल्यामुळे तर बरं वाटतं. ते पण गप्पा गोष्टी आमच्या दोघांनी चालल्या होत्या, कारण स्वामीसोबत दोघंही नव्हते. मग आमचं चाललं होतं जरा डिस्कशन, काय करायचं पुढं ते चाललं होतं. मग आता बघू आम्ही पुढं काय काय करणार आहे ते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन व्हिडिओमध्ये. घरामध्ये काम चालू आहे आणि कुठपर्यंत काम आलं हे बघण्यासाठी सगळे शेजारचे येत होते आणि काका पण आले होते की कुठपर्यंत तुमचं काम आले, काय चाललं. मला एक व्हिडिओ होता तो आतमध्ये सरकवायचा होता आणि त्यासाठी काकांची खूप हेल्प झाली आम्हाला. तेव्हा मी व्हिडिओ शूट केला नाही, कारण की व्हिडिओ करणारा कोण नव्हतं तेव्हा. आणि मी ट्रायपॉड लावायचं विसरले होते. गडबडीमध्ये काका आहे तसा मी बेड सेट करून घेतला. त्यानंतर मी हॉलची आवरावर घातली, तर मुलाने फुल पसारा करून टाकला होता. म्हणजे रेती कुठकुठं जाऊन पोचली होती काही विचारूच नका. कपड्यामध्ये पण गेली होती, उशाच्या कवरमध्ये पण स्वामींनी मी रेती टाकली होती. स्वामी आमचं काय करेल सांगता येत नाही. फटाफट मी हॉल पण आवरून घेतला. आता किचन आवरलेलं आहे, लादी पण पोचली इकडची आणि हॉल पण आवरला आहे. सगळा पसारा इकडे शिफ्ट केला आहे. आता अंतरून घालताना परत इकडे आणायचं, परत सकाळी पसारा.
आणि 2 दिवस अजून काम असेल बाकी होईल. आता मी पण फ्रेश होते. सगळं झालं काम. जेवण बनवायचं बाकी आहे. मिस्टर म्हणतात की पार्सल मागूया. मग काय माझी मजाच. पण ते म्हणतात की हॉटेलला नाही जायचं, घरी आणते. मी म्हणते की हॉटेलला जाऊया. पण स्वामी म्हणजे बसणार नाही जेवायला प्रॉपर तिथे. आणि तो मस्ती करणार स्वामीसोबत दोघं पण. मग त्यामुळे म्हणतात की घरी पार्सल आणतो. पण पार्सल आणलं तर परत भांडी घासायचीच मला. म्हणून म्हणते की हॉटेलला जाऊया. पण ते ऐकत नाहीत माझं. नको म्हणजे हॉटेलला. अहो चल ना हॉटेलला. आणतो बघा. ठीक आहे जाऊ दे. मग मी फ्रेश होते जरा. स्वामी समर्थ दोघांना पण घेऊन येते. आता वाजले 8. चलो मी पण आता फ्रेश झाले आणि आता हे चाललेत हॉटेलला आणायला पार्सल. माझ्या पायाला अचानक काय झालं समजत नाही आहे. तेवढं पायाला ना दुखतो एका ठिकाणी. म्हणजे खूप पेन होते. म्हणजे पडले नाही किंवा काय पायाला लागलं पण नाही आहे. पण अचानकच पेन स्टार्ट झालं आहे. काय समजत दुपारपासून खूप दुखतो आहे. तर आता क्रीम वगैरे लावून घेते, जेल वगैरे. आणि आता जाऊन स्वामी समर्थला आणते. कुठं शाखेत कशाला? हां हा पराठा आहे ना, तो शेजारच्याने दिला आहे. गरमागरम मस्त आहे. आणि काय आणलं तू? चिकन लॉलीपॉप तुझं फेवरेट. अजून त्यानं काय केलं बघ तोंडात? आणि फ्राईड राईस आणला. ओके. आणि दुपारचं चल बाय. दुपारचं थोडं बाकी आहे. बनवून होऊन जाईल सगळं. लॉलीपॉप असं खातो बघ. दिवसभर स्वामी झोपला नव्हता. म्हटलं थोडं तेल गरम करून टाळू भरते, त्याच्यामुळे तर झोपेल म्हणून टाळू भरायला घेतली त्याची. पण तो जास्त वेळ शांत बसतच नव्हता. मला त्याचा मसाज करत होता. पण बघा बसतो का? अजिबात बसत नाही. त्याला फक्त खेळायचं असतं, पळायचं असतं. पप्पांकडून समत मसाज करून घेत होता. ते पाहून ना स्वामी सेम माझं करत होता. जेवढी माझी केस होते ना तेवढे कसे बाहेर काढायचे ते बघत होता तो. समतला आज काय झालं काय माहिती. पप्पाकडून खूप छान असा मसाज करून घेतोय तो. आणि खूप हसायला येतं त्याला. पप्पाला सांगतो पप्पा जोरात माझ्या डोक्यामध्ये मसाज करा म्हणून. आणि स्वामीचं काय झालं ते त्यातमध्ये खेळणी भरली होती मी. आणि त्याचे कपडे पण होते. पण स्वामी ते सगळे काढून फेकलेत आणि आपण बसलो त्याच्यामध्ये. दिवसभर हेच चालू आहे गाडी. तर बसायचं आणि पप्पाला सांगतो पप्पा तुम्ही मला ओढा म्हणून. पप्पा म्हटले चल इकडे ये मसाज करतो. तर पहिला जात नाही, मी हट्ट केला. आणि नंतर छान असा मसाज करून घेतला पप्पाकडून. असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.